नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तलाठी पदभरती 2023मध्ये जी तुमची जाहिरात आलेली होती 4000पेक्षा जास्त पदांची, त्याबद्दल मित्रांनो नवीन माहिती या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे. तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहीत असेल 4000पेक्षा जास्त पदांची जी जाहिरात आलेली होती त्याची पुन्हा एकदा 14 मार्च 2024 रोजी एक सुधारित यादी जी आहे या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रत्येक जिल्ह्याची अशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि या प्रसिद्धीपत्रात म्हटलेलं होतं की आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते त्या जिल्ह्यामार्फत केलं जाणार आहे. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही जिल्ह्यांचं मित्रांनो सुरू देखील झालेलं आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर याच्यामध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं, तलाठी पदभरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चंद्रपूर जिल्ह्यासाठी मित्रांनो सुरू झालेलं होतं. 6 आणि 7 मेला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं काही जणांचं झालेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये दुरुस्ती आता करण्यात आलेली आहे. नवीन या ठिकाणी मित्रांनो नोटीस जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट मित्रांनो या ठिकाणी चेक करायची. जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तिथं रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये सर्व अपडेट या ठिकाणी भेटत असतात. तर ही चंद्रपूर जिल्ह्याची सध्या माहिती आलेली आहे मित्रांनो. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर काय आहे परिपत्रक पहा मित्रांनो, 20 मे 2024चं आहे. हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे मित्रांनो. इतर जिल्ह्यांसाठी वेगळं माहिती जी आहे इतर जिल्ह्यांची त्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होत असते. तर याच्यामध्ये म्हटलं आहे की जाहिरात जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली होती. आणि मित्रांनो तुमच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या. त्याचा निकाल 14 मार्च 2024 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला होता. सुधारित या ठिकाणी निकाल जो आहे तो गुणवत्ता याद्या. तर त्याच्यानुसार मित्रांनो या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादीत जे उमेदवार आहेत त्यांना थंब इम्प्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 6-7 मे 2024 रोजी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. परंतु 6 आणि 7 मे रोजी उपस्थित झालेल्या काही उमेदवारांचे थंब इम्प्रेशन जे आहे ते झालेलं नव्हतं, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं होतं. तर त्यांना मित्रांनो 24 मे 2024 रोजी या ठिकाणी काय केलं होतं, उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी कळवण्यात आलेलं होतं, करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. परंतु आता मित्रांनो या ठिकाणी म्हटलं आहे की 6 आणि 7 मे रोजी ज्यांचे या ठिकाणी थंब इम्प्रेशन साठी जे अनुपस्थित होते किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अनुपस्थित होते त्यांना पुन्हा एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो 24 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता जे आहे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी मित्रांनो काय केलं होतं, पूर्ण डॉक्युमेंट सेटसह उपस्थित राहण्यासाठी कळवण्यात आलेलं होतं. परंतु मित्रांनो आता खाली जो बदल झालेला आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पहा, तथापि आता काय म्हटलं आहे, सद्यस्थितीमध्ये TCS कंपनीद्वारे मित्रांनो दस्तऐवज पडताळणीकरता सुधारित वेळापत्रक प्राप्त झालेले असल्याने दिनांक 24 मे 2024 रोजी ठेवण्यात आलेले दस्तऐवज पडताळणीचा दिनांक याद्वारे रद्द करून येऊन सदरची दस्तऐवज पडताळणी दिनांक आता 27/5/2024 रोजी या ठिकाणी मित्रांनो सकाळी 11 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे घेण्याबाबत निश्चित केलेलं आहे. तर 24 तारखेच्या ऐवजी आता 27 मेला या ठिकाणी होणार आहे, म्हणजे 27/5/2024 रोजी या ठिकाणी होणार आहे. ही या ठिकाणी बदल जो आहे तो TCS मार्फत करण्यात आलेला आहे ते वेळापत्रकामध्ये. तसेच खाली काय म्हटले पहा, आपण जर सदर पदाकरिता इच्छुक नसल्यास या कार्यालयास लेखी कळवण्यात यावे, जेणेकरून प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना संधी मिळू शकेल. जर बघा निवड यादीमध्ये तुम्ही असाल मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला जर जॉईन करायचं नसेल तर तुम्हाला लेखी तसं या ठिकाणी कार्यालयाला कळवावं लागणार आहे, जेणेकरून जे विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगमध्ये आहेत त्यांना चान्स भेटणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत भेट देण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवरती सांगण्यात आलेलं आहे, नवीन अपडेट सर्व पाहण्यासाठी. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही जी आहे तलाठी पदभरती 2023ची महत्त्वाची अपडेट आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यासंदर्भातची. तर जे विद्यार्थी त्या ठिकाणचे आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. इतर जिल्ह्याची जशी माहिती येईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.